तर मित्रांनो, मी आहे आता पाचपायरी विरार पूर्वेला आणि समोर पाहू शकता हे मटन शॉप आहे फेमस पाचपायरीचं, तुम्हाला माहितीच असेल. आणि इकडे शाळा आहे पाचपायरीची आणि त्याच्यानंतर हे बीट चौकी तुम्हाला दिसते, ही बीट चौकी आहे पाचपायरीची. त्याच्यानंतरच हे बाजूला जे गटार आहे त्या गटारामधून जे पाणी वाहतंय तुम्ही पाहू शकता, त्याचा आवाज जोरात येतोय. आणि त्याच्यानंतर अजून दुसऱ्या पण पाण्याचा आवाज येतो, ते तुम्हाला दाखवतो मी. या गटाराच्या आवाजामुळे त्या पाण्याचा आवाज येत नाही बिलकुल. तुम्हाला ते पाणी दाखवतो कशातून दुसरे येते. तर तुम्ही मित्रांनो पाहिलात गटाराचा तर पाण्याचा आवाज येतोच आहे. आणि त्याच्यानंतर जो पाण्याचा पाईप आहे तुम्ही पाहिलात, जसं काय मी दाखवलं, तो पाण्याचा पाईप फुटलेला आहे मित्रांनो. आणि त्या पाण्याच्या पाईपामधून कित्येक लिटर पाणी रोजचं जातं आहे मित्रांनो, विचार करा. भरपूर पाणी जाते त्या पाईपामधून, जो फुटलेला आहे तुम्हाला दाखवला जसा व्हिडिओमध्ये. त्या बरोबर गटाराच्या खाली आहे तो पाईप, कोणालाच दिसत नाही. जोपर्यंत तिथे कोण जाणार नाही तोपर्यंत पाईप हा दिसणार नाही. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवला मित्रांनो, तो पाईप फुटला आणि त्याच्यामधून कित्येक लिटर रोजचं पाणी जातं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे वॉटर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करायचा तुम्ही मित्रांनो. सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचायचा, जेणेकरून हा जो पाईप फुटलेला आहे तो लवकरात लवकर मलमपट्टी लावून दुरुस्त करून हा लवकरात लवकर बनवावा. याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत. आणि हा व्हिडिओ आपल्याला जी ही माहिती दिली ते आपलं जे बस चालवणारे आपले एक मित्रबंधू आहेत अजय पाई, त्यांनी आपल्याला ही माहिती दिली. त्याच्यानंतर आपण सोशल मीडियाच्या द्वारे हा व्हिडिओ बनवला. जो पाईप फुटलेला आहे हा कुणाला दिसत नाही मित्रांनो, हा गटाराच्या एकदम खाली जो पाईप गेलेला आहे तो फुटलेला आणि कित्येक लिटर पाणी रोजचं चाललेलं आहे. 4 दिवसा अगोदर त्यांनी पाहिलेलं, त्याच्या अगोदरपासून कित्येक लिटर पाणी गेलं असेल. आणि हा व्हिडिओ मित्रांनो भरपूर शेअर करा. आणि जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे वॉटर डिपार्टमेंट आहे त्यांना नक्की शेअर करा आणि कृपया करून लवकरात लवकर याची दुरुस्ती करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.